प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. स्टार 24 फास्ट न्यूज ही वृत्तवाहिनी नेहमीच विविध उपक्रमांचं आयोजन करत असतं आणि या माध्यमातून आपण विविध मान्यवरांशी चर्चा करत असतो आणि त्यांच्याकडनं ते ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या क्षेत्राविषयी माहिती करून घेऊन आपण एक समाजासमोर कुठेतरी एक आदर्श निर्माण व्हावा किंवा लोकांपर्यंत ती माहिती पोहोचावी या उद्देशाने आपण त्यांच्याशी संवाद साधत असतो. खरं तर समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असते, परंतु ते काम करत असताना देखील आपण समाजाचं काही देणं लागतो, म्हणजे त्याला आपण सामाजिक दायित्व म्हणतो. अशा भूमिकेतनं आपला मर्यादित विचार न करता त्याच्या पलीकडे आपण काय करू शकतो अशी भावना जोपासणारे देखील बरेचसे लोक आहेत. आणि खरं तर आज आम्हाला विशेष आनंद असा होतोय की नाशिक रोड परिसरामध्ये आनंदनगर या परिसरामध्ये जाधव हॉस्पिटल आहे आणि या जाधव हॉस्पिटलचे जे संचालक आहेत, डिरेक्टर आहेत, डॉक्टर राजेंद्र जाधव सर, आपण यांच्याकडे आलेलो आहोत. खरं तर त्यांचं कार्य इतकं आहे, सामाजिक कार्य विशेष म्हणता येईल. वैद्यकीय क्षेत्रात असताना देखील सामाजिक कार्य एवढं आहे की आपल्याला आज आपण जो काही संवाद साधणार आहोत, मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की निव्वळ त्यांची जडणघडण सुरुवात कशी झाली आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रात ते कसे वळालेत आणि त्यांनी काय काय कामं केलीत. खरं तर आजच्या मुलाखतीतून आपण एवढंच जाणून घेणार आहोत आणि पुढच्या मुलाखतीमध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जाधव हॉस्पिटलची स्थापना करून त्या माध्यमातून रुग्णांना रुग्णसेवा देत असताना काय काय उपचार दिले जातात हे सगळं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण जर बघितलं तर नाशिक रोड परिसरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहात, ही एक डॉक्टर म्हणून आपली ओळख आहेच, पण खऱ्या अर्थाने आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत हे आपण या आपल्या संवादातून जाणून घेणार आहोत. नेमके सर, ही आपण या क्षेत्रात आलात, जसं आपण शालेय जीवनामध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, त्याच्या दोन गोष्टी असतात की एक आईवडिलांची अपेक्षा असते की माझ्या मुलाने अशाच्या फील्डमध्ये यावं किंवा हे व्हावं ते व्हावं. कशी सुरुवात झाली, काय अपेक्षा आणि कशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला आपला? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी भगूर. वडील स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र धनाजी जाधव. मी भगूरमधनंच जन्म घेतला. वडिलांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि या दोघांच्या प्रेरणेतनं आपणही समाजासाठी देणं लागतो म्हणून कार्य करायचं मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधली. सर, बऱ्यापैकी असं असतं की वारसा असतो कुठेतरी आणि तो वारसा आपण पुढे चालवत असतो. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की घरातून जर बघितलं तर आपल्याला कशा पद्धतीने हा सपोर्ट मिळाला आणि आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलात? वडील मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर होते, त्यानिमित्ताने माझी शालेय शिक्षण हे नागपूर, औरंगाबाद, देवळाली आणि तसंच सरतेशेवटी पुणे येथे जे विद्येचं माहेरघर समजलं जातं तेथे वडिलांची बदली झाली आणि आचार्य अत्रे यांच्या शाळेत म्हणजेच कॅम्प एज्युकेशन स्कूल ही बाबाजान चौक पुणे येथे, तिथे माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर मी आबासाहेब गरवारे कॉलेज कर्वे रोड येथे 11वी आणि 12वी त्यावेळेस नवीन सुरुवात झालेली होती, पहिलंच वर्ष आमचं होतं, तिथे मी ॲडमिशन घेतलं आणि चांगल्या मार्क्सनी पास झाल्यानंतर मेडिकलसाठी फॉर्म भरला आणि मेडिकलला नाही मिळालं तर ॲग्रिकल्चरसाठी मी फॉर्म भरला आणि सर्वांच्या आशीर्वादाने मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली. नक्कीच सर, ज्यावेळेस आपण म्हणजे घरामध्ये एक विषय होत असतो की अरे आता मुलगा डॉक्टर होणार, हा आनंद गगनात मावत नाही, कारण सरांचा प्रवास हा जुना आहे, सुरुवातीपासून आहे आणि
आत्ता डॉक्टर्स खूप झाले सर, वैद्यक क्षेत्रामध्ये बरेच मुलं ॲडमिशन्स घेतात आणि त्या पद्धतीने आपलं कर्तृत्व देखील आज ते त्यांच्या कार्याची रूपाने गाजवत असतात. पण सुरुवात त्यावेळेस ज्यावेळेस आपण डॉक्टर म्हणून आपण प्रत्यक्ष उभे राहिलात, तर सुरुवात कुठून झाली आणि कशा पद्धतीने मग तो प्रवास सुरू झाला? पहिले क्लिनिक असेल किंवा हॉस्पिटलची स्थापना असेल, काय सांगाल? BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून मी MBBS पास झालो, उत्तीर्ण झालो. त्यानंतर KM हॉस्पिटल रास्तापेठ इथनं जनरल सर्जरी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि 15 ऑगस्ट 1987 साली नाशिक रोड येथे पॉलिक्लिनिक, डॉक्टर पाटणकर पॉलिक्लिनिक म्हणून आंबेडकर पुतळ्याजवळ नाशिक रोड येथे डॉक्टर वसंतराव गुप्ते नगराध्यक्ष होते, त्यांच्या उपस्थितीत, तसेच स्वातंत्र्य सैनिक भाई प कलंत्री आणि आमचे ज्येष्ठ माझे गुरु डॉक्टर दत्तात्रय पेखळे यांच्या उपस्थितीत मी पॉलिक्लिनिकमध्ये बसण्यासाठी सुरुवात केली. तसेच मी त्यावेळेस मानदतज्ञ म्हणून भगूर नगर परिषद माननीय श्री एकनाथजी शेटे यांनी मला मानद तज्ज्ञ म्हणून नगर परिषदेवर घेतलं. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉक्टर पत्की उन्मेष यांनी पण मला ऑनररी म्हणून घेतलं. तसेच सर्वात मोठे हॉस्पिटल नगरपालिकेचे JDC बिटको इथे त्यावेळेस डॉक्टर NB शिंदे सर होते सुप्रिटेंडंट, त्यांनी मला मानद तज्ज्ञ म्हणून घेतलं. ISP आणि CNPचे माननीय डॉक्टर चौधरी यांनी पण मानद तज्ज्ञ म्हणून मला घेतलं. तसंच मला आवर्जून सांगावंसं वाटतं की नाशिक सहकारी साखर कारखाना अध्यक्ष त्यावेळेस माननीय उत्तमरावजी डिकले होते, त्यांनी पण मला तिथे मानद डॉक्टर म्हणून घेतलं. असं सर्व ठिकाणी मी मानद डॉक्टर म्हणून रुग्णांना सेवा दिली. त्याचबरोबरीने देवळाली लायन्स क्लब, नाशिक रोड देवळाली लायन्स क्लब याच्या माध्यमातून पण सामाजिक कार्यामध्ये रस घेतला. खरं तर सरांच्या कार्यपद्धतीचा आढावा आणि कार्यपद्धत ही अशी आहे की नक्कीच एखाद्याने तो आदर्श घ्यावा आणि त्या पद्धतीने आपण त्या वाटेवरती चालावं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आपण पुढे बऱ्याच गोष्टींकडे येणार आहोत. सर, आपण वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं, डॉक्टर म्हणून आपण ते काम पण सुरू केलं. परंतु सरांच्या दोन गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक तर म्हणजे सामाजिक कार्य आणि दुसरं म्हणजे ते स्वतः स्पोर्ट्समध्ये खूप निपुण आहेत आणि त्याच्यामध्ये बॅडमिंटन आणि क्रिकेट जर बघितलं तर सरांचं खूप आवडतं. असं खेळाकडे आपण नंतर येणार सर. आपण हे करत असताना राजकारणात देखील आलात, हे खूप मला म्हणजे महत्त्वाचं आहे. कारण एक विशिष्ट आपलं क्षेत्र असतं आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यात वेळ आपण देत असतो, परंतु एवढं सगळं करत असताना मला राजकारणात यायचं आहे. सर, काय भावना आहे नेमकी, कसं आपण याच्यामध्ये आलात आणि कशा पद्धतीने काम सुरू झालं? मगाशी जसं मी म्हटलं की लायन्स क्लब देवळालीचा अध्यक्ष होण्यापत मी काम केलं. त्याचबरोबरीने सावरकर प्रतिष्ठान असेल भगूरचं किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचं असेल, तिथे मी सभासद होतो आणि विशेषतः आदिवासी समितीवर पण मी काम केलं. ह्या सर्व ठिकाणी काम करत असताना कोणाच ठाऊक म्हणजे मानद सेवा देणं असेल किंवा या विविध संघटनेवर काम करणं असेल, माननीय श्री अण्णा भागवत उपाध्यक्ष नाशिक सहकारी साखर कारखाना, तसेच NDCC बँकेचे चेअरमन श्री देवीदासजी पिंगळे यांनी माझी उमेदवारी वॉर्ड क्रमांक 13 सिन्नर फाटा येथनं नक्की केली आणि मी मोठ्या मतांनी निवडून आलो आणि ती 5 वर्ष मी महानगरपालिकेमध्ये मोठ्या उच्च दर्जाच्या अशा कामांमध्ये रस घेतला.
मला अभिमानाने म्हणावंसं वाटतं की जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय स्तराचा जो नाशिक रोडला झाला असेल त्यामध्ये माझ्या काळातच तो झाला. उड्डाणपूल नाशिक रोडचा झाला असेल तो पण माझ्या काळातच झाला. बॅडमिंटन हॉल नाशिक रोडचा झालेला आहे तो पण माझ्या काळात झालेला आहे. आणि अजून विशेषतः मला सांगावंसं वाटतं की त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी सभापती असताना विविध कार्यक्रम म्हणजे सर्व कर्मचारी वर्गांचा सत्कार करणं हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम मी त्यावेळेस माननीय श्री आयुक्त होते किशोरजी गजबिये यांच्या हस्ते मी तो घेतला. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती ही माननीय सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत मी घेतला. तसेच आपल्या नाशिक महानगरपालिकेचं कर कसं वाढेल त्याच्याबद्दलही जनजागृती करून तिजोरीत पैसे कसे वाढवता येईल हे माननीय श्री कृष्णकांत भोगे यांच्या मार्फत मी कामं केली. अशी ही नगरसेवक असताना आवर्जून अजून बरीचशी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सर्व हॉटेल्सची तपासणी झाली पाहिजे, तिथल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली पाहिजे. सर्व आपले थिएटर्स आहेत त्या थिएटर्समध्ये अग्निशामक दलाने व्यवस्थित काम केले की नाही, अशी आपली सर्व गार्डन्स आहेत महानगरपालिकेचे त्या गार्डन्समध्ये सर्व जनतेला खुली करावीत असाही प्रस्ताव मी आयुक्तांकडे मांडला होता. अशी विविध कामं करण्यामध्ये मी यशस्वी झालो. एक काम हाती घेतलं की ते पूर्णत्वास कसं मला नेता येईल याच्यासाठी अहोरात्र त्याच्या मागे लागणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि लोकांना त्याचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान प्राप्त करून देणं, हा सरांचं जर बघितलं तर हातखंड. म्हणून तर कंटिन्युअसली सलग त्यांनी त्या वेळेस नगरसेवक असताना ती कामं पूर्ण केली आणि नक्कीच जनतेनं देखील ते स्वीकारलं आणि जनतेने देखील त्याला कौल त्या पद्धतीनेच दिला. सर हा भाग झाला, परंतु हे करत असताना आपण बॅडमिंटन आणि क्रिकेट हे तर आणि याच्यानंतर अजून सरांना ज्या लोकांचं मार्गदर्शन देखील लाभलेलं आहे त्यांची नावं जर बघितली तर आज नक्कीच त्यांना कोटी कोटी प्रणाम पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश करत असतो. अशा लोकांचा सहवास देखील लाभलेला आहे, त्याच्याकडे पण आपण जाऊया. परंतु बॅडमिंटन आणि सर क्रिकेट म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपण चांगलं नावलौकिक केलं, त्याबद्दल काय सांगाल? आपलं शरीर आणि आपली तब्येत ही व्यवस्थित असली पाहिजे आणि तब्येत व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणत्याही संकटाला चांगल्यारीत्या सामोरं जाऊ शकता, असं माझ्या वडिलांनी शिकवण दिलेली होती. आणि मला हे माहीत होतं माननीय टिळकांनी आपल्या शरीर यष्टी कमवण्यासाठी आपल्या जीवनातील 1 वर्ष दिलेलं होतं. त्या अनुषंगाने मी लहानपणापासनं कोणता तरी खेळ खेळायला पाहिजे या उद्देशाने क्रिकेट हा माझं पॅशन होता. मी इंटर कॉलेजिएट क्रिकेट पुण्यामध्ये सर्व ग्राउंड्सवर म्हणजे पसा असेल, डेक्कन असेल, पुणा क्लब असेल, त्या अनुषंगाने NDAचं ग्राउंड असेल या नेहरू स्टेडियम असेल, ह्या सर्व स्टेडियमवर मी क्रिकेट खेळलेलो आहे. इथे आल्यानंतर 1987 साली मी इथे आलो. इथे आपल्या USG जिमखान्याचं त्यावेळेस माननीय श्री सुधाकरजी भालेकर हे आपल्या इथले रणजीपटू होते आणि ते GS होते जिमखान्याचे. त्यांनी मेंबरशिप दिली आणि तिथे क्रिकेट तर खेळायचोच, पण त्या अनुषंगाने त्याबरोबरीने मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सुरुवात केली आणि त्या दिवसापासून ते आज तगायतपर्यंत मी बॅडमिंटन दररोज 6 वाजता उठून 7 वाजता बरोबर ग्राउंडवर पोहोचून म्हणजे बॅडमिंटन हॉलवर पोहोचून 8 वाजेपर्यंत न थांबता खेळणं, 8 ते 8:30 प्राणायाम आणि योगासनं करून 8:30 वाजता परत घरी येणं, हा नित्य नियमाने चालणारा प्रोग्राम गेले अनेक वर्ष मी करतो आहे. आणि त्याच्यामुळेच माझं शरीर आहे, माझं मन आहे किंवा माझं डिसिजन घेण्याचं पॉवर आहे हे
किंवा चिडचिडपणा न होणं आहे किंवा प्रिसिजन करणं आहे, ह्या गोष्टी मला ह्या खेळामुळे साध्य झालेल्या आहे. आणि त्याच अनुषंगाने मी कॉम्पिटेटिव्हमध्ये म्हणजे मी बॅडमिंटन असोसिएशनचा एक खेळाडू पण आहे आणि जेव्हा जेव्हा कुठे टुर्नामेंट असतील त्या टुर्नामेंटमध्ये मी पार्टिसिपेट करत असतो आणि शक्यतो पदक मिळलं पाहिजे या ईर्षेने मी खेळतो आणि त्याला नक्कीच मला यश आरोग्याची गुरुकिल्ली खरं तर ही फार महत्त्वाची असते आणि आजचं आपलं सत्र देखील तेच आहे की आरोग्याचा मूलमंत्र, आणि याच्या अंतर्गत आपण डॉक्टरांशी संवाद साधतोय. पण संवाद साधत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं, क्रीडा क्षेत्राशी काम करणं, या गोष्टी त्या कशा पद्धतीने जोपासतात आजपर्यंत, हे ज्वलंत उदाहरण म्हणून आपण या सगळ्या आपल्या गप्पा चालू आहेत. सर, जसं आपण आत्ता उल्लेख केला की त्याच्या आधी देखील एक उल्लेख झाला की काही लोकांची मार्गदर्शन तुम्हाला लाभले की त्यांची नावं एवढे महान आहेत आणि तुम्ही एवढे नशीबवान आहात की त्यांचा तुम्हाला जर बघितला तर त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आला, त्यांच्याबरोबर बोलण्याचा योग आला. काय सांगाल सर? मी मला खूप भाग्यवान समजतो की खूप मोठी लोक माझ्या म्हणजे मी त्यांच्या सानिध्यात आलो. माननीय तात्यासाहेब शिरवाडकर यांची ओळख झाली आणि एवढी ओळख झाली की दर दिवशी, त्यावेळेस मी नगरसेवक पण होतो, दर दिवशी मी त्यांच्या निवासस्थानी जायचो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायचो, त्यांचा आशीर्वाद घ्यायचो. तात्यासाहेबांना क्रिकेटची खूप आवड होती. कोणतीही मॅच चालू असेल तर आम्ही बरोबरीने ती मॅच बघायचो. तात्यासाहेबांनी मला कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आदिवासी समितीवर पण घेतलेलं होतं. तसेच मी अजून भाग्यवान आम्हाला समजतो, आमचं सर्व कुटुंबीय, की जाधव हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय श्री तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या हस्ते आणि त्यांचा पदस्पर्श माझ्या हॉस्पिटलला, माझ्या वास्तूला, माझ्या घराला झालेला आहे, हे मी माझं भाग्य समजतो. ही जशी महनीय व्यक्ती होती तशी अनेक महनीय व्यक्तींच्या सानिध्यात मी आलो होतो. माननीय श्री सुनील दत्त यांना मी माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला, दुसरं मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं होतं, तिथे त्यांना बोलवलं होतं आणि तिसऱ्या दिवशीच दुर्दैवाने त्यांचं हेलिकॉप्टर पडलं गेलेलं होतं बहादुरी इथे. तर बहादुरीवरनं फोन आला, अरे डॉक्टर जाधव, मैं गिर गया हूँ और मुझे लेने आ जाओ, अपना हॉस्पिटल है, वो हॉस्पिटल में मेरे को ॲडमिट करना है. मला शॉक बसला, पण मी तरी त्या परिस्थितीमध्ये जीपमधनं, बहादुरीच्या लोकांनी जीपमध्ये बसून त्यांना आणलेलं होतं. मी द्वारका येथे त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये, म्हणजे त्यावेळेस नागजी हॉस्पिटल आमचं हॉस्पिटल होतं, पण ते नवीन कालच उद्घाटन, परवाच उद्घाटन झालं असल्या कारणामुळे मी म्हटलं की आपण नागजी हॉस्पिटलला घेऊन जाऊया. नागजी हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांची सर्व देखभाल ही मी त्या दिवशी रात्री केली. सकाळी लवकरच 2 ते 3, रात्री 8 वाजल्यापासनं ते दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत मी माननीय सुनील दत्त यांची सेवा करण्याचा मला लाभ मिळाला. त्याआधी 2:30 ते 3 वाजेला प्रिया दत्तजी तिथे आलेल्या होत्या, त्यांची गाठभेट झाली आणि चार्टर प्लेननी मग 11 वाजता त्यांना मुंबईला हलवण्यात आलं. असे अनेक जणांचे, निळू फुले असतील, खूप जणं आहेत, पण विशेषतः सांगावं असं वाटतं तात्यासाहेब शिरवाडकर यांचा आशीर्वाद आम्हाला लाभ. हा प्रवास करत असताना विशेष करून घरून आपल्याला सपोर्ट कसा होता? आपल्या अर्धांगिनी झाल्यात, आईवडील झालेत, आता तर मुलगा आहे, सुनबाई, काय सांगाल? मी एक सांगू इच्छितो की या सगळा व्याप, म्हणजे विशेषतः मी तर म्हणजे ऑपरेशनबद्दल एक शब्दही आत्तापर्यंत बोललेला नाही, पण विविध ठिकाणी ऑपरेशन्स करणं, ह्या व्यापातनं मी घराकडे माझं 0% लक्ष होतं. म्हणजे मुलगा कितवीला आहे हे पण मला त्यावेळेस माहिती नव्हतं.
मला 2 मुलं. डॉक्टर सुशांत हा MBBS होऊन DNB ऑर्थोपेडिक तसेच सुपर स्पेशलायझेशन त्यांनी ऑर्थोस्कोपी ऑर्थोप्लास्टीमध्ये केलेलं आहे. तो आता जाधव ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये जॉईन झालेला आहे. दुसरा चिरंजीव इंजिनियर ऋषिकेश हा ईस्ट लंडन युनिव्हर्सिटीमधनं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कोर्स करून तो आता ओरिंग ह्या कंपनीमध्ये कार्यरत झालेला आहे 15 ऑगस्टपासनं. 2 वर्ष त्याचं वर्क विजा त्याला मिळालेला आहे. ह्या 2 मुलांची जडणघडण घडवण्यामागे कोण असेल तर ती फक्त त्यांची आई म्हणजे माझी अर्धांगी डॉक्टर माधुरी जाधव ही आहे. त्यांचं खाणंपिणं, त्यांचे कपडे लत्ते, त्यांचा अभ्यास, त्यांचं ॲडमिशन हे सर्व काही हे तिनेच बघितलं आहे. मी खरंच मनापासून सांगतो की 0% आणि ऑफकोर्स व्यापामुळे मला दुसरं काही व्यसन आहे आणि त्याच्यामुळे मी बघितलं नाही असं नाही झालं. आणि विशेषतः या दोघांनीही उच्च भरारी घेतलेली आहे. हे त्यांनी कष्टपूर्वक केलेलं आहे हे पण मी सांगू इच्छितो. म्हणजे आमचं संस्कार आणि आमचं देखभाल तर होतीच, पण शेवटी करणाऱ्यावर अवलंबून असतं. तर त्या दोघांनीही व्यवस्थितरित्या अर्धांगीबद्दल काय बोलू, आपलं सर्वस्वी सोडून ती आमचं लग्न हे 1989 साली झालं. सर्व काही सोडून ती सर्वस्वी जाधवांची झाली आणि ती स्वतः प्राध्यापिका JDC बिटको कॉलेज इथे आहे. घरातली सर्व कामं आहेत तीच करते. म्हणजे स्वयंपाक पण करते, कपडे लत्ते असतील, मुलांना सांभाळणं असेल हे तर करते. त्याचबरोबर मला हॉस्पिटलला ॲसिस्ट करणं आणि स्वतःचीही कन्सल्टिंग करणं अशा ह्या सगळ्या गोष्टी ही अर्धांगिनी माझी करते. मी तिला मनापासनं मानाचा मुजरा अर्पण करतो आणि देवाकडे इच्छा व्यक्त करतो की 7 जन्मी अशीच अर्धांगिनी मला मिळव. नक्कीच सर, तिथं पूर्ण होणारच. कारण ज्यार्थी आत्ता हा प्रवास यशस्वीरित्या आपल्याबरोबर सुरू आहे आणि सगळं श्रेय त्यांनी दिलेलंच आहे. नक्कीच पुढेसुद्धा तो प्रवास असणारच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. सर, हे कामं करत असताना यशाच्या पायरीवर सर पोचलात आपण. बऱ्याचशा पुरस्कारांनी देखील सरांना सन्मानित करण्यात आलं. काय सांगाल सर, एखादी आठवण? आयुष्यात मला खूप पदं मिळालीत आणि मला अभिमानाने म्हणावंसं वाटतं की मला कोणत्याही पदासाठी कोणाकडेही शिफारस करावी लागली नाही किंवा 1 पैशाचीही लाच द्यावी लागली नाही. पदं ही चालत असतील. मी एकच उदाहरण देईल. माझ्या नगरसेवक पदाचं नाव माननीय श्री अण्णा भागवत आणि देवीदास पिंगळे यांनी लिस्ट फायनल झाल्यानंतर 13 नंबर वॉर्डमध्ये माझं नाव ॲड केलं. असे अनेक सांगता येतील. पण करत राहा. केल्यानंतर तुम्हाला यश मिळतंच आणि यश मिळाल्यानंतर पद हे. तर अशी बोलता बोलता एक गोष्ट जाणवली आणि त्यांच्याकडनं तो प्रसंग आपण जाणून घेऊया. कुठेतरी त्यांना अचानक जावं लागलं. फोन आला म्हणून निघालेत ते आणि रस्त्यात हॉस्पिटलमधनं एक कॉल आला एका रुग्णाचा किंवा ते पेशंट संदर्भाने. आणि त्या ठिकाणची त्यांची तत्परता काय हे आपल्याला जाणून घेऊ त्यांच्याकडनं. काय सांगाल सर? देव आहे, देव नाही आहे. देव आहे, नक्कीच आहे. देवाला सर्वांनी मानायला पाहिजे. मी पण देवाला इच्छामणीला आम्ही 2 जण निघालो आणि उपनगर बसस्टॉपला फोन आला हॉस्पिटलमधनं की पेशंट ॲक्सिडेंटचा आलेला आहे. म्हटलं ठीक आहे. मी तिथनंच उपनगरवरनंच इच्छामणीला नमस्कार केला. परत आलो हॉस्पिटलमध्ये, पेशंट बघितला आणि पेशंटला रिवाईव्ह केलं आणि पेशंट चांगला ठणठणीत होऊन गेला. तर म्हणायचं काय की आपल्या पॅशन असेल त्या याच्यामध्ये तुम्ही आत्मीयतेने काम केलं तर नक्कीच त्याला यश. आठवणी असतात, परंतु आपण त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतो. एखादा प्रसंग जर आला आणि त्यावेळेस आपल्याला जसं
सुरुवातीचं एक वाक्य त्यांचं अधोरेखित करण्यासारखं, हायलाईट करण्यासारखं आहे. ते आजही फिट आहेत. याचं कारण असं की हायलाईट करण्यासारखी गोष्ट कुठली, तर डिसिजन घ्यायला त्यांना प्रॉब्लेम येत नाही. आणि मॅक्झिमम जर बघितलं तर लोकांचा हा मोठा प्रश्न आहे, कारण ते त्यांची दिनचर्या आणि ते त्यांनी तेवढे फिट ठेवलेले आहे. आरोग्याशी निगडीत ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ठेवलेल्या आहेत. प्रसंग कुठलाही असो त्याकडे आपण कसं बघतो, पण तो निर्णय घेण्यासाठी तेवढी तत्परता आपल्या बुद्धीकडे जर हवी असेल, आपल्या मनाकडे जर हवी असेल, तर त्याच्यासाठी सर ज्या गोष्टींचं अनुकरण करतात किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना आता ऐकत आलो आहे त्या पद्धतीने जर असेल तर नक्कीच तिथे आपण निर्णय घेऊन तिथे तो रिझल्ट आपल्याला प्रॉपर, आपल्यालाही समाधान देऊन जातो आणि एखाद्याचं काम देखील होतं. आणि आत्ता नाशिक रोड परिसरामध्ये खूप छान प्रतिसाद देखील आहे. डॉक्टर राजेंद्र जाधव आणि जाधव हॉस्पिटल म्हटलं की लोक डोळे झाकून त्या ठिकाणी येतात आणि मी बरा होणार ही त्यावेळेसच त्यांना अपेक्षा असते. त्याबद्दल आपण काय सांगा? मोठा विषय आहे खरं म्हणजे. आजकालच्या पिढीला तुम्ही काय सांगाल तर मग मी म्हणेल की गुरु शिष्य नातं हे आधीपासून चालत आलेलं आहे आणि ते फॉलो मी पण करतो. कोणताही कार्यक्रम असेल, म्हणजे शैक्षणिक असेल, राजकीय असेल, ऑपरेशन असेल, कोणताही कार्यक्रम असेल, ते कार्यक्रम झाल्यानंतर माझ्याकडनं काय चुका झाल्यात त्या मी इव्हॅल्युएशन करतो, त्या मी माझ्या गुरुला सांगतो आणि मी ते परत होऊ नये याची खुणगाट बांधतो आणि पुढे चालत असतो. हे गुरु शिष्य नातं हे मी अजूनपर्यंत जपतोय. हल्लीच्या मुलांना गुरु शिष्य नातं हे समाऊ त्यांना पटत नाही. त्यांना स्वतःना वाटतं की आपणच सर्वस्वी आहोत, मी काही चूकच करत नाही. तर मला म्हणावंसं वाटतं की मुलांनो असं नका करू, कोणीतरी एक गुरु तुम्ही करा. सगळ्यांच्या हातनं चुका ह्या घडत असतात. चूक करू नका आणि चूक झाली तर ती मान्य करा आणि ती परत होणार नाही याच्याबद्दल लक्ष द्या, असं मी नवीन पिढीला सांगू इच्छेल. आपल्या जीवनामध्ये आपण 4 सूत्री कार्यक्रम ठेवला तर आपण यशस्वी व्हाल. ते 4 सूत्री कार्यक्रम मी सांगून या कार्यक्रमाचा, या मुलाखतीचा समारोप करतो. सगळ्यात प्रथम व्यायाम. व्यायाम हा आपल्या शरीराला आवश्यक आहे. कोणताही व्यायाम असू दे, म्हणजे तुम्ही रूममध्ये बसून हातपाय हलवले, श्वास घेतला, पोटात घेतलं, छातीवर खाली केली, उंच उड्या मारल्या तरीही तो व्यायाम होऊ शकतो. पोहणं असेल, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, खेळणं असेल, कोणताही पण व्यायाम हा 1 ते 1.5 तास आठवड्यातनं 5 दिवस 6 दिवस करणं हा आवश्यक आहे. योग्य आहार घेणं, हिरवे पालेभाज्या असेल, सॅलड असेल, दही, दूध, तूप, सर्व फ्रूट्स, पाणी भरपूर, तसंच नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेज असेल. आहार घेताना दुसरं काहीही न करता व्यवस्थित आहार घेणं, आहार झाल्यानंतर शतपावली करणं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ॲडेक्वेट किंवा पूर्णपणे 6 ते 8 तास शांत झोप, हे पण फार आवश्यक आपल्या शरीरासाठी. आपलं शरीर आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. उगीचच मोबाईल हातात घेऊन टी व्ही समोर बसून किंवा अजून वेगळे कार्यक्रम करून आपला उपयोग होत नाही, उलट शरीराचा घात होतो. म्हणून झोप घेणं हे अत्यावश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जो कोणत्या प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल त्या कामाबद्दल अस्मिता असणे. म्हणजे मी डॉक्टर आहे तर डॉक्टरकीबद्दल, पेशंटबद्दल, रुग्णांबद्दल आत्मीयता, रुग्णांबद्दल सेवा देणं, त्यांना माफक दरात ट्रीटमेंट देणं, त्यांचं निदान करणं, हे तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये असाल त्या प्रोफेशनविषयी तुम्ही अस्मिता ठेवणं हे गरजेचं आहे. हे 4 सूत्री म्हणजेच व्यायाम, आहार, झोप आणि आपल्या कामाबद्दल असतात. हे 4 सूत्री कार्यक्रम तुम्ही केले तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि माझ्या यशस्वीतेचं
हेच मुख्य 4 कारणं. मी व्यवस्थित दररोज व्यायाम करतो, चांगला आहार घेतो, झोप व्यवस्थित घेतो आणि माझ्या कामाविषयी मी लॉयल आहे. आपण मला इथे बोलवलं, माझे 2 शब्द ऐकलेत, त्याबद्दल मी स्टार न्यूजचे 24 न्यूज चॅनलचे खूप 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 आभारी आहे. थँक्यू सो मच सर. खरं तर जसं नेहमी म्हटलं जातं की हा एका मुलाखतीमध्ये संपणारा विषय नाही आहे, म्हणून मी एंडिंगकडे यासाठी आलो होतो की हॉस्पिटल पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच सरांचं जे पूर्ण कुटुंब या क्षेत्रामध्ये छान पद्धतीने काम करत आहे. मग आता पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच बघूया की रुग्णसेवा, इथे मिळणारे उपचार आणि सर्वात महत्त्वाचं या सर्वांबरोबर ह्या परिवाराचं प्रेम असतं, म्हणून तो रुग्ण लवकरात लवकर बरा होतो आणि हसत खेळत घरी जातो. ह्या हॉस्पिटलचं आणि ह्या सगळ्या डॉक्टरांचं जर बघितलं तर विशेष वैशिष्ट्य म्हणता येईल. सर, आपण क्लोज करताना, समारोप करताना ज्या गोष्टी आपण दिल्यात सगळ्यांसाठी, त्याला वयोमर्यादा नाही सर. म्हणजे सरांकडे जर बघितलं, सरांच्या कार्याकडे जर बघितलं तर ज्या पद्धतीने त्यांनी प्रवास सुरू केला आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःचं आरोग्य त्यांनी जे उत्तम ठेवलं, याचं कारणच असं आहे की हे सर्वांना कसं मिळेल, सर्वांपर्यंत कसं पोचेल, हा एकमेव उद्देश म्हणून त्यांनी हा सगळा जो काही समारोप करताना 4 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या, त्या नक्कीच आपण जे त्या अंमलात आणल्यात. तर पूर्वी असं असायचं सर की फोटो दाखवा लागत होता, मला कसं व्हायचं, मला कसं राहायचं, असं दाखवायचे ते. मी तर सांगेल आता दाखवायची गरज नाही आहे. ही मुलाखत आणि सरांच्या ह्या सगळ्या गोष्टी सर आहेत, समोर आहेत, प्रत्यक्ष अंमलात आणूया, एवढीच एक अपेक्षा आहे. पुढच्या मुलाखतीत नक्कीच आपण सरांकडनं बाकी सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार. सर, आपण वेळ दिलात आणि खूप छान पद्धतीने संवाद देखील झाला, त्याबद्दल मी परत एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूज.